नमस्कार, मी वैशाली फॅमिली फूड्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर आज आपण मस्त अशा कापण्या कशा करायच्या पाहणार आहोत। अजूनही खूप जणांना कापण्या व्यवस्थित बनवता येत नाहीत, काहींच्या वातट होतात किंवा पाहिजे अशा होत नाहीत, खुसखुशीत म्हणा किंवा एकदम सॉफ्ट जशा पाहिजे तशा। तर एकदम डिटेलमध्ये मी व्हिडिओ बनवलेला आहे, तर तुम्ही कंटिन्यू करा। तुम्ही पाहू शकता एकदम मी सॉफ्ट कापण्या बनवलेल्या आहेत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 1 वाटी बेसन घेतलेला आहे, 2 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी गूळ घेतलेला आहे, 1 चमचा खसखस, 1 चमचा सुंठ बडीशेप आणि वेलची पूड घेतलेली आहे। आता एका पातेल्यामध्ये गूळ ॲड करून घ्यायचा। ज्या वाटीने गूळ घेतला त्याच वाटीने 1 वाटी पाणी ॲड करायचं आहे। आता गूळ विरघळून घ्यायचा आहे। थंड पाण्यात विरघळवू शकता किंवा थोडंसं कोमट पाणी करून विरघळवला तरी चालेल। पीठ मळून घेऊयात। गव्हाचं पीठ ॲड केलं, बेसन ॲड केलेलं आहे, सुंठ बडीशेप वेलची पावडर ॲड करायची आहे आणि गुळाचं पाणी ॲड करायचं आहे। गाळून मी गुळाचं पाणी घेतलेलं आहे, कारण गुळामध्ये काही कचरा वगैरे असतो, त्याच्यामुळे गाळून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, थोडं थोडं गुळाचं पाणी ॲड करत छान असा गोळा मळून घ्यायचा आहे। घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। आपण चपातीचा बनवतो त्याच्यापेक्षा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। तुम्ही समोर कन्सिस्टन्सी पाहू शकताय। अशा पद्धतीनं कापण्यासाठीचं पीठ मळून घ्यायचं आहे। आता हे पीठ आपल्याला 5 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। तोपर्यंत तेल वगैरे गरम करून घ्यायचं, गरम करायला ठेवायचं गॅसवरती आणि 5 मिनिटानंतर पहा थोडंसं मळून घ्यायचं। नाही भिजू दिलं तरी चालेल, तुम्ही लगेच करायला घेतलं तरी सुद्धा चालतं। आता एक मोठा गोळा घ्यायचा, गोळ्याला दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे। चपातीपेक्षा थोडासा जाडसर गोळा लाटून घ्यायचा। थोडासा लाटून झाल्यानंतर खसखस लावून घ्यायचे आहे आणि थोडंसं प्रेस करून घ्यायचं। आता दुसऱ्या बाजूने देखील खसखस पसरवून घ्यायचे आहे आणि वरून थोडंसं लाटून घ्यायचं। थिकनेस पाहू शकताय, चपातीपेक्षा थोडंसं जाड असं मी लाटून घेतलेलं आहे। आता फिरकीच्या चमच्याने तिरकं कट करून घ्यायचं आहे। आपण शंकरपाळी जशी तिरकी कट करतो त्या पद्धतीने मी क्रॉसमध्ये कट करून घेतलेलं आहे। या कापण्या टेस्टसाठी तर एकदम भन्नाटच झालेल्या आहेत आणि प्रमाण एकदम परफेक्ट आहे। तेल गरम झालं ना की नाही पाहूयात। पहा आपलं तेल छान असं गरम झालेलं आहे। तर आता सर्व कापण्या एक एक करून तेलामध्ये सोडून द्यायच्या आहेत। मीडियम गॅसवरती खमंग अशा कापण्या तळून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जर का कापण्या खुसखुशीत हव्या असतील तर तुम्ही 2 चमचे एक्स्ट्रा बेसन घ्यायचं आहे, म्हणजे एका वाटीपेक्षा 2 चमचे जास्त, आणि स्लो गॅसवरती कापण्या तळून घ्यायच्या म्हणजे खुसखुशीत होतात। पहा आपल्या कापण्या मस्त अशा तळून झालेल्या आहेत। तुम्ही कलर पाहू शकताय, एकदम छान असा कलर आलेला आहे। एकसारख्या कलरवरती कापण्या तळून घेतलेल्या आहेत। पहा कलर किती सुरेख आलेला आहे। आता काढून घेऊयात। मी मीडियम गॅसवरती कापण्या तळून घेतलेल्या आहेत, कारण सॉफ्ट बनवायच्या होत्या। माझ्या घरामध्ये मुलांना माझ्या सॉफ्ट आवडतात, त्याच्यामुळे मीडियम गॅसवरती कापण्या एकसारख्या रंगावरती तळून घ्यायच्या आहेत।
तुम्ही जर का अशा पद्धतीनं कापण्या बनवल्या तर अजिबात तुमच्या कापण्या बिघडणार नाहीत. एकदम परफेक्ट प्रमाणात तुम्हाला जशा हव्या आहेत तशा कापण्या तयार होतील. तुम्ही पाहू शकता एकदम सॉफ्ट अशा कापण्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्हाला हा माझा कापण्याचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर फॉलो करायला देखील विसरू नका. चला तर पुन्हा भेटूयात मस्त अशा एका नवीन रेसिपीसोबत. मस्त अशी रेसिपी आता फस्त करूयात. धन्यवाद.